जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आजा आजा बोल के आजा बोल के रे आजा 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 ये आजा बोल के आजा राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. आज आपल्या गावात तांदवडीमध्ये शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा हा कार्यक्रम होतोय. 2 वर्षापूर्वी हा 3 महिन्याचा असताना गणेश शहीद झाले. एवढं बळ अंगात येतच कुठं हो? फौजीची बायको म्हटल्यावर आपोआप येतच ते. अजिंक्य अभी धीरे धीरे होश में आ रहा है. थोड़ी देर में पूरे होश में आ जाएगा. लेकिन अगर आप रो पड़ोगी तो बाकी लोगों का ख्याल कौन रखेगा? फौजी की बीवी कभी रोती नहीं और यही वक्त है खुद को स्ट्रॉन्ग साबित करने का. तुम्हें अपना घर परिवार संभालना है और उन सब लोगों को संभालना अब तुम्हारी जिम्मेदारी है. फिर अगर तुम हौसला हार जाओगी तो कैसे होगा? तुम्हें अब डटकर खड़ा रहना होगा. मी तर म्हणते सगळ्यांनीच आता 2-2 घास खाऊन घ्या. मी लागते स्वयंपाकाच्या तयारीला. कसे आहात तुम्ही? मी एकदम टकाटक. नक्की व्यवस्थित आहेस ना तू? अरे हाय मी बरा. हाँ मैम, मुझे पूछना था कि अजिंक्य की रिकवरी कैसे है? उसके बाएं हाथ में चोट लगी है और वो लेफ्ट हैंडेड है, तो ज्यादा प्रेशर उस हाथ पे आएगा. और जब तक उसकी पूरी तरह से रिकवरी नहीं हो जाती तब तक अच्छे से खबरदारी लेनी होगी. ये उसके घर वालों को भी इन्फॉर्म करना होगा. मैं एक बात बताना चाहती हूँ, उसकी हालत अभी भी क्रिटिकल है. अजिंक्य शिंदे यांच्या पत्नी तुम्हीच आहात ना? होय मी. तुमचा एक बाईट हवा होता. माझ्या मिस्टरांनी बॉर्डरवरती जो काय पराक्रम गाजवलाय त्याचा मला लईच अभिमान वाटतो. त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या कुटुंबापेक्षा देश जास्त महत्वाचा आहे याचं मला लईच कौतुक वाटतं बघा. माझा कुटुंब माझ्या पाठीशी आहे ना, म्हणून मी आज फौजी, म्हणून मी आज सीमेवर उभं राहू शकतो मॅम. आणि इथून पुढे पण त्यांच्या सपोर्टनच बॉर्डरवर उभा राहील. काय झालं? वा ग वा. आणि वर आम्हालाच विचार काय झालंय म्हणून. काय हो प्रेसिडेंट, काय मॅटर आहे? काय माहिती. शितले काय ग? अगं आजवर तुला मी सुनेसारखं नाही, पोटच्या लिकीसारखी सांभाळली. तू मला म्हातारीला अंधारात ठेवलीस काय ग? अहो जीजी, तुम्ही असं तुम्ही एवढं कशाला चिडलाय? शीतल, आज अजून बी नीट बरा नाही झाला. हे कशाला लपवलंस आमच्यापासून? अगं त्याच्या जीवाचा धोका टळला नाही हे का नाही सांगितलं? तू काही एकटीनेच मक्ता घेतलायस वय का अजिंक्यचा? ते काय आमची कोण नाहीत का? ना अहो मी किती विश्वासानं सांगितलं होतं तुम्हाला. शीतल, अगं तू मुलगी आहेस म्हणून विश्वासाने सांगितलंस, पण मी बाप आहे का तुझा? एका बापाची काळजी तुला नाही कळायची आणि त्या काळजीपोटीच मी. शीतल, अगं जे काय ते सांगून टाकायचं ना, लपून कशाला ठेवायचं? मामा तुम्ही सगळे लई काळजी करत बसला होता आणि म्हणूनच जीजी अहो तुम्हाला बी म्हणूनच नाही सांगितलं. बाकी दुसरं काय बी हेतू नव्हता माझा. अगं पण म्हणून काय लपून ठेवायचं का? आम्ही निवांत झालो का नाही त्याच्यामुळं? आता असं वाटलं बरं झालं बाई, अजिंक्य आता बरे होते. आता काय बी काळजी करायचं कारण नाही. सॉरी, चुकलं माझं. चुकलं काय म्हणतेस ग? आजाच्या जीवाला धोका होता, तू
त्याच वेळी का नाही सांगितलं मला? का लपवलं आमच्यापासून? आम्ही काय मूर्ख आहे व्हय? हा गाजाला काय कमी जास्त झालं असतं आणि मला काही कळलं नसतं, तेवढ्याला पडलं असतं का ते? हा, आता पोरग तिकडे एकटाय, कोण आहे त्याची काळजी घ्यायला? शितले, तुझी की नाही हीच गोष्ट आवडत नाही मला. सगळ्या गोष्टीत असं वागतीस. उषा, अगं नको चिडचिड करूस. मग काय करू? शीतल, अगं माझी तरणीसाठी लेक भरल्या संसारात नाही गेली, पाठोपाठ जावाई बी गेला. अगं ते दुःख मी कसं पचवलंय ते माझं मलाच ठाव. घरी गेल्यानंतर कुटुंबातील सगळेच घाबरतात, मग त्यांना काळजी वाटू लागते आणि अशा वेळी त्यांच्याशी बोलणं झालं की अनेक जवान आपला निर्णय चेंज करतात. आपण बी आपल्या कुटुंबाकडे बघितलं पाहिजे का नको? माझ्या माघारी आजा सोडला तर कोण करता पुरुष आपल्या घरात? मला माहितीये माझ्या घरचे मला कायम सपोर्ट करणार सर. आता आमच्या सगळ्यांचं ठरलंय आणि ऐन वेळेला तू आगीला हवा देत बसू नगस. आणि एक वजन सांगते तुला, आजाला परत आर्मीत जाण्याबद्दल तू काही एक सांगणार नाहीस, लक्षात ठेव. आणि काय बी झालं ना तरी माझं कुटुंब माझ्यासोबत असणार आहे याची खात्री आहे मला सर. लाडूला खूप वाईट वाटलं असणार. गावची जबाबदारी सांभाळता सांभाळता घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत नाहीये ना माझं. लाडू सॉरी. अरे लाडू सॉरी म्हणाले, परत असं नाही करणार. राणा तू तर शायद दुसरं कोण नको. नाही, मी पण शोधत होतो, भरपूर बघितल्या मुली. तुम्ही पण? तुम्ही काय मंदिराच्या बाहेरच उभे राहिले? किती वेळासाठी भेटले होते? एक हाफ एन आवर वगैरे, अर्धा तासात असेल. काय भेळ बीळ वडापाव? नाही नाही, काय नाही. भजी तिकडे चांगली मिळते. काय नाही काय नाही. पावभाजी कोणी खाल्ली? नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. मी राधिकाला असं सांगितलं की मला स्टमक इन्फेक्शन झालंय. मला नाही का सांगत, चल डॉक्टरकडे. नाही गॅरी. अरे मग काय, स्टमक इन्फेक्शन झालं तर घरी काय बसतेस? मीन्स मी राधिकाला असं सांगितलेलं असलं तरी मला झालेलं नाहीये. बघच तू, स्टमक इन्फेक्शन साठी मी तुला काय काय खायला घालते ते. तन्या, हे खाऊन कसं चालेल? अजून पोट बिघडेल. त्यासाठी खास बेक केलाय. हे कारल्याचा ज्यूस आणि मिरपुडाचे लाडू. घे बरं. हे घे लवकर आता स्टमक इन्फेक्शन गेलं म्हणून समज. पदर वाईट जरा सांभाळू शिक. हा, आणि ह्या बघ, पाहुण्यांसमोर नीट रव. हा, घे बाय बाय. या बघ, लागले असते ना पोहे. छाया, ह्या सगळ्यात तुका करू खोया. उगीच आवशी बापाशीचं नाव खराब करू नको. मातोश्री, खुश खबर. खुश खबर? नजर कैद उठवली नाही. मग अहो, दादासाहेबांचं मंचकारोहण होणार आहे. शंभूराच्या मंचकारोहण करणार आहेत लवकर. देव पावला. देव पावला, पण आम्ही पावलो पाहिजे ना. तुम्ही मग मंचकारोहण करतील, त्याला काय लागतं? पण त्यानंतर राज्यकारभार करता येईलच असं नाही. आम्ही निघतो आता, येतो परत. नाही, आपण थांबूया.
पण सर तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? हो ते ठीक आहे, पण आईंबरोबरच्या गप्पा राहिल्याच आणि त्या व्हायलाच पाहिजेत नाही काय. हो ना. मग आपण अजून थोडा वेळ थांबू आणि उशिराने निघू. नाही आम्ही आज रात्री इथेच राहू. सर का म्हणजे जावई त्याच्या सासूरवाडीत राहू शकत नाही का?